त्या जनावराला थोडंसं मिल्की मशीनचा प्रयोग आज पहिलाच आहे. नेमकं बघायचं आहे की बाबा हे नेमकं चालतं का नाही किंवा दूध निघतं का नाही, हा प्रयोग करायचा आहे. तर अतिशय चांगल्या पद्धतीनं हिनं लावून घेतलेला आहे. कुठल्याही प्रकारची हालचाल नाही, कुठल्याही प्रकारचं लात मारणे नाही. दुधाची पाईपच्या पाईप भरून पडत आहे. मशीन सुद्धा चांगलं दूध घेतत आहे. त्याचा पल्स रेट सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रति सेकंदाला 1 ठोका पडत आहे. फुलच्या फुल पाईपच्या पाईप या ठिकाणी भरून पडत आहे. आणि जर बघितलं तर हे पाणवायचं सुद्धा या ठिकाणी काम करतं. त्या डुवॅक सिस्टम जी आपल्याला दिलेली आहे, ह्या डुवॅक सिस्टमचं हे जे मशीन आहे हे आपल्याला गाईला लावल्यानंतर पहिल्यांदा काय करतं, 35 kPa या व्हॅक्यूमनं त्याला मसाज करतं. म्हणजेच काय, जसं वासरू आपल्या आईला दूध पाना करण्यासाठी, दूध येण्यासाठी जसं मसाज करतं, त्याच पद्धतीनं ते मिल्किंग मशीन किंवा ते डुवॅक सिस्टम त्या जनावराला पहिल्यांदा मसाज करतं. आणि मसाज झाल्यानंतर ज्या वेळेला हळूहळू दूध येणं चालू होतं, म्हणजेच काय, प्रति मिनिटाला 200 मिली ह्या फ्लोनं ज्यावेळेला दूध यायला चालू होईल त्यावेळेला ते मसाज मोडवरून ते मिल्किंग मोडवरती जातं. म्हणजेच दूध यायला सुरुवात होते. ही आहे ह्या D-Level कंपनीच्या या डुवॅक मशीनची ही खासियत आहे, ज्यामुळं म्हशीबरोबरच ह्या गीर गाईमध्ये आणि सायवाल गाईमध्ये हे दूध ओढणं किंवा दूध काढणं हे अगदी सोपं जातं.